नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रेमाचं नातं भाग 2. मला हेच कळत नाही. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत आहोत तर हे सर्व करायची गरज आहे का? शीतल हाताला पाहत वैतागून बोलते. शीतू डार्लिंग, तसं आता मेघा तिला प्रेमाने बोलते. आपण ना गावात राहणार आहोत की नाही लग्न केल्यावर, आणि तिथे करार लग्न वगैरे अजून कन्सेप्ट पोहोचल्याच नाहीत ना. त्यामुळे हे सर्व करावंच लागेल. ती तिच्या हातावर मेहंदी काढतच बोलली. हो ना, करार असू, प्रेम असू, नाहीतर अरेंज, लग्न हे लग्न आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत हे सर्व विधी पार पडल्याशिवाय लग्नाला लग्नपण हा फीलच येत नाही. तसं आता समीरही आपल्या बायकोमध्ये सामील होत म्हणतो. वाटलंच होतं मला. ही बोलली की तू पचकणारच. तसं आता अजून त्रागा करत शीतल बोलते. हा मग सगळ्यांसमोर हिच्याशी लग्न केलं आहे. 7 वचनं घेतली आहेत की. काहीही झालं तरी हिची साथ मी कधीच सोडणार नाही. समीरही मग आता प्रेमात येऊन बोलतो. ओ बेबी, किती क्यूट. तर इकडे आपल्या मेघाबाईसुद्धा आपल्या नवऱ्याचं ऐकून खुश होते आणि त्याला वर पाहून ओठांचा पाऊट करत म्हणते, आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि तू अजूनही ती वचने विसरला नाहीस. पुढे म्हणतच तिच्या डोळ्यात आपल्या नवऱ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेमच असते. अरे असा कसा बरं मी विसरेल. तोही तिला ओठांचा पाऊट करत किस दिल्याची ॲक्शन करत म्हणतो. म्हणजे तू अपेक्षा करत होतीस की हा वचने तुला दिलेली विसरणार, राईट? आणि त्या दोघांच्या त्या गुडीगुडी बोलण्यावर शीतल हसत बोलते. म्हणजे हे आपण 7 वचन, शेवटपर्यंत एकत्र राहण्याचं, हे सर्व फेकच असते असंच ना? मग मी म्हणते कशाला या अनाभाका तरी घ्यायच्या. तसं क्षणभर शांती पसरते. ए बाई थांब, तू या गोष्टीचा काहीही विचार करत आहे. पण आता संदीप यांच्यामध्ये पडत बोलतो. कारण या दोघांना ती हँडल होणं शक्यच नव्हतं. तिचा असा काही मतलब नव्हता. पण समाजानं असा एक शिक्का मारून ठेवला आहे की पुरुष लोक भावनाशून्य असल्याने ते अशा सर्व गोष्टी मोस्टली काही टाईमनंतर विसरतात. म्हणून ती त्या ओघात म्हणाली, हो ना मेघा. त्याने आता कपाळावरचा घाम पुसत मेघाकडे पाहत म्हटलं. आणि मेघाला जरा विचार करून बोल असं डोळ्यांनीच खुणावलं. नाहीतर काय हो. अहो आधीच तिला या लग्नसंस्थावर, प्रेमावर विश्वास नाही. आणि हे 2 येडं तिला असं बोलून अजून त्यात भरजे घालत होते. सम्या, अजून हळद मुलाकडून आली नाही आहे. आपल्याला पाहावं लागेल. तो पुढे समीरला बोलला. हो अरे, मगाशी केला होता मी फोन. आई म्हणाली अर्ध्या तासानं शुभू घेऊन येईन म्हणून. त्याने हसून माहिती दिली. अच्छा, शुभांगी येत आहे तर. संदीपने चेहरा निर्विकार करत म्हटलं. म्हणजे सोबत तिच्या दाजी पण येत आहेत. समीरही आता गंभीर होत बोलतो. ओके, बरं मग मी मांडवात काही काम आहे का पाहतो. संदीप आता अजूनच शांत होऊन बोलत होता. चल मीही येतोय. समीरने मेघाला डोळ्यांनीच मी येतो म्हणून खुणावत सांगितलं आणि उठून उभा राहत त्याला बोलला. बरं चल, पण मेघा तू छान काढ मेहंदी. आणि आपल्या दाजींचं नाव चांगले मोठे लिही. आता संदीप हसून मेघाला बोलतो. अरे पण ते लपवायचं असतं, ती हसून म्हणते. नको काही लपवायला. काही गोष्टी लपवून ठेवल्या ना तर नंतर त्याचा खूप त्रास होतो. संदीप शून्यात नजर लावत म्हणतो. म्हणूनच मला हे प्रेम लग्न आवडत नाही. तसं आता आपली हिरोईन शीतल संदीपजवळ येत म्हणते. आर यू ओके सँडी? आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत काळजीनं विचारते. तू लगेच तुझ्या दुःखाचं प्रदर्शन करत जाऊ नको बरे. पण आता सँडी आपल्या डोळ्यातील पाणी डोळ्यातच थोपवत म्हणतो. आणि मला काय झालं, मी तर खुश आहे असं म्हणून तिचा हात हातात घेऊन थोपटतो व डोळ्यांनीच तिला सगळं ओके आहे असं म्हणून सांगतो. ए नवरीबाई,
या इकडे आता. आपल्याला अजून पायावरही मेहंदी काढायची राहिली आहे. मेघाच्याही डोळ्यात सँडीसाठी पाणी आले होते, पण तसं न दाखवता ती शीतलला हसून बोलते, तुमचं चालू द्या. आम्ही जरा या गावातही चक्कर टाकतो आणि मांडवातही जाऊन येतो. असं बोलून सँडी निघून जातो. आलोच मीही. आणि समीरही त्या दोघींना पाहून बोलतो व त्याच्या मागे मागे जातो. तर मेघाही राहिलेली मेहंदी पूर्ण करायला घेते. तर शीतल कुठेतरी हरवली होती. शीतलने लगेच तासाभरात आदल्या दिवशी होकार दिला होता लग्नाला या, कारण त्याशिवाय खरंच पर्याय नव्हता तिच्याकडे. हे लग्न तिला 2 दिवसात करायचं होतं. जर संपूर्ण बिझनेस त्यांचा तिला आपल्या नावे करायचा होता. तशी तिच्या आजोबांनी मरताना अटच घातली होती. जणू त्यांना माहीत होते आपल्या जाण्यानंतर ती लग्न करणार नाही, कारण तिचा भूतकाळ जो खूप त्रासदायक होता, फक्त तिच्यासाठीच नाही तर तिच्या फॅमिली, बिझनेस, मित्रांसाठीही. असा काय होता तिचा पास्ट ते कळेलच हो पुढे. पण आता आपण जाणार आहोत वरपक्षाच्या घरात. इतका वेळ आपण अजिंक्य अजिंक्य म्हणत आहोत, पण हा अजिंक्य आहे तरी कसा? आणि त्याच्या घरात काय चालले हे पण जाणून घ्यायला हवे ना. हो, पण अजून एक, हे लग्न अजिंक्यच्या गावातच होत आहे आणि एकाच दिवसात मेहंदी, हळद, साखरपुडा आणि लग्न, म्हणजे जवळजवळ सर्वच विधी एकाच दिवशी असल्याने हे चौघेही समीर, मेघा, सँडी आणि शीतल गावातीलच एका घरात राहत आहेत. आता म्हणाल, समीरचा तो सख्खा भाऊ आहे अजिंक्य, तरी समीर शीतलबरोबर काय करत आहे? तर याचं उत्तर असं आहे की शीतलला कुणीच रिलेटिव्ह आत्ता नसल्याने, आई बाबा आहेत पण कुठे ते नंतर कळेल. सगळं आत्ताच कसं सांगू ना. मित्रपरिवार हाच तिचा आता रिलेटिव्ह असल्याने अजिंक्यने आपल्या भावाला तिच्यासोबत पाठवले होते. इतका अजिंक्यचा नामघोष झालाच आहे, तर चला आपण जाऊयात गावात, जिथे समीर आणि अजिंक्यचा मोठा वाडा आहे. अगं सुमन, आवरा ना, किती वेळ झाला आहे? एक पुरुष एका बाईला बोलत असतो. हो अजिंक्यचे बाबा, झालं आहे सर्व. हळदही दळून झाली आहे. बस गावातील काही 5 बायका आल्या की लगेच आवरून घेतो. सुमनही गंभीर होऊन बोलतात. बरं, पण आवरा लवकर, ते हसून म्हणतात आणि जाण्यासाठी वळतात. कारभारी तसं त्यांचा हात पकडत आता सुमनजी सावकाशपणे बोलतात. हां बोल ना सुमन. तसं तेही मागे वळून त्यांना प्रेमाने आणि काळजीने विचारतात. काय झालं? आणि अशा लग्नाच्या घरात सुखाच्या वेळी तू असं डोळ्यातून पाणी का काढत आहे? ते त्या बाईच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणतात. का असं अजिंक्य आपला झटकीपट करत असेल हो हे लग्न? त्या आता काळजीनं बोलतात. आणि आपल्या सीमाचं काय? ती विदेशातून आल्यावर तिला ह्याच्या लग्नाचं कळाले तर काय वाटेल तिला? त्यांनी आता घाबरूनच म्हटले. कोण आहे ही सीमा? आणि अजिंक्य हिच्याशी नक्की का लग्न करत आहे, तेही इतक्या घाईत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात पुढल्या भागात. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. नवीन असाल तर पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.